तर सिद्धांत MPSC अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपण अर्थशास्त्राची सिरीज केलेली आहे. त्याआधी 2 ते 3 व्हिडिओ, प्रत्येक व्हिडिओमध्ये 20 जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण दिलेले आहेत. त्यासोबतच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जवळपास 100 प्रश्न अर्थशास्त्राचे कव्हर करणार आहोत. तर तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत हे प्रश्न बघा. तुमच्या एक्झाममध्ये आता जी येणारी एक्झाम आहे, कंबाईनची एक्झाम आहे, त्यामध्ये नक्की एखादा तरी प्रश्न नक्की येणार. त्यामुळे हे तुम्हाला पाहणं आणि त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर पहिला प्रश्न इथे दिलेला आहे की नीती आयोगाच्या पहिल्या महिला मुख्य कार्यकारी ज्या अधिकारी होत्या त्या कोण होत्या? ठीक आहे, तर ते होत्या सिंधुश्री कुल्लार. ठीक आहे. आणि त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे आपल्याकडे की कोणत्या वर्षापासून रेल्वे बजेट वेगळे मांडण्याची पद्धत कायमस्वरूपी बंद केली? तर 2017 ते 2018 हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे की उखाजा धोरण स्वीकारल्यानंतर भारताची निर्यातीचे आकारमान आयातीपेक्षा जास्त वाढले आहे आणि उखाजा धोरण स्वीकारल्यानंतर भारताने आयात पर्यायीकरण हे तत्व स्वीकारलेले आहे. तर खालील विधाने पडताळा आणि कोणते योग्य आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर असत्य, बसत्य, दोन्ही सत्य की दोन्ही असत्य? तर याचं जे उत्तर आहे ते येते की उखाजा धोरण स्वीकारल्यानंतर भारताने आयात पर्यायीकरण हे तत्व स्वीकारले होतं. तर हे उत्तर जे आहे ते बरोबर आहे. पण हे जे पहिलं आहे ते चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे की उखाजा धोरण स्वीकारल्यास रजत वर्ष कोणत्या वर्षी पूर्ण झाले होते? तर ते झाले होते 2011ला. प्रश्न क्रमांक 5 आहे की भारतीय अर्थव्यवस्थेत सन रिकामी जागानंतर सार्वजनिक क्षेत्रातील राखून ठेवलेल्या काही उद्योगात खाजगी क्षेत्राला प्रवेश मिळू लागलेला आहे. तर ते जे सन आहे ते आहे 1991. उखाजा धोरण कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान स्वीकारलेले आहे? तर बघा, 7वी ते 8वी पंचवार्षिक योजनांच्या दरम्यान स्वीकारलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 7 आहे की 12व्या पंचवार्षिक योजनेचे लक्ष्य रिकामी जागा वृद्धी दर साध्य करण्याचे निश्चित केलेले आहे. तर तो जो वृद्धी दर आहे तो किती आहे? तर प्रश्न क्रमांक 7 आहे आणि 8.2% हे त्याचा वृद्धी दर आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे आपल्याकडे की 12व्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाल कोणत्या वर्षी संपला? तर हे पंचवार्षिक योजना अतिशय महत्त्वाची आहे. त्या प्रत्येकांच्या पाठच असेल हे मी असं गृहीत धरते. तर 8व्याचं जे उत्तर आहे ते आहे की 31 मार्च 2017ला 12व्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ कोणत्या दिवशी संपला? तर 31 मार्च 2017ला संपलेला आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे की धनंजय गाडगीळ, त्यानंतर CD देशमुख, गुलजारलाल नंदा आणि पंडित रेड्डी त्यांचे शेवटचे म्हणजे पंचवार्षिक योजनेच्या इतिहासातील सर्वात पहिले आणि सर्वात शेवटचे जे उपाध्यक्ष आहे खालील पर्यायातून निवडा. तर पहिले आणि शेवटचे पंचवार्षिक योजनामधले. तर बघा, धनंजय गाडगीळ याचं जे उत्तर येते ते गुलजारलाल नंदा आणि मॉन्टेग सिंग अहलुवालिया. तर हे पहिले आणि शेवटचे उपाध्यक्ष खालील पर्यायातून निवडा हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक आपण 10 बघू की तृतीय क्षेत्रातील व्यवसायातील सर्वात मुख्य कार्य म्हणजे काय? तर तृतीय क्षेत्र जसं प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र आहे. तर हे जे तृतीय क्षेत्र आहे त्याचं जे उत्तर आहे ते आहे वितरण करणे. तर त्याचं 3ऱ्या क्रमांकाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक आपण आता 4 बघूया. ब आहे ते चुकीचं आहे. 11चा प्रश्न आहे की 2005च्या सेसच्या कायद्यातील तरतुदीनुसार विशेष आर्थिक क्षेत्रात स्वयंचलित मार्गानुसार 100% विदेशी गुंतवणुकीस देण्यात आलेली आहे. तर हे बरोबर आहे आणि ब चुकीचं आहे. 12वा प्रश्न आपण आता पाहणार आणि 12वा प्रश्न आपला आहे की 1965 मध्ये आशियातील पहिले निर्यात प्रक्रिया क्षेत्र भारतात रिकामी जागा या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते. तर याचं जे उत्तर आहे ते आहे कांडला येथे स्थापन करण्यात आलं होतं. त्यानंतर 13वा प्रश्न आहे आपला की भारतातील पहिले विशेष आर्थिक क्षेत्र रिकामी जागा येथे सुरू झाले. ते कांडला ते गुजरात इथे सुरू झाले होते. प्रश्न क्रमांक 13वा. प्रश्न क्रमांक आता 14वा आहे आपला की योग्य जोडा जुळवा. तर योग्य जोडा जुळवामध्ये बघा, प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र आणि चतुर्थ क्षेत्र. तर हे एक्झाममध्ये खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता तुम्ही कंटिन्यू बघत राहा. आणि याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3 आहे. जसं प्राथमिक क्षेत्र हे खनिज उत्पादन,
द्वितीय क्षेत्र हे पाणी पुरवठा, तृतीय क्षेत्र हे प्रशासन आणि चतुर्थ क्षेत्र हे संकल्पना निर्मिती. तर याचं जे योग्य जोडाजुळव आहे ते प्रश्न क्रमांक 14व्याचं उत्तर येते. प्रश्न म्हणजे उत्तर क्रमांक 3. समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय? तर बघा, यामध्ये उत्पादन साधने ही सरकारी त्यानंतर गार म्हणजे काय? तर गार म्हणजे बघा, सर्वसाधारण कर चुकवेगिरी विरोधातील नियम. तर हे जे गार यासारख्या महत्त्वाच्या संस्था आहेत, तर या ज्या संस्था आहेत त्याचा आपण व्हिडिओ हे पुढल्या व्हिडिओमध्ये नक्की घेऊन येणार आहोत. यानंतरचा आपण प्रश्न बघूया तो म्हणजे विकसनशील अर्थव्यवस्था राष्ट्रांचा गट सांगा. तर विकसनशील राष्ट्रांचा जो गट आहे तो आहे भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका. प्रश्न क्रमांक 18 आहे की अयोग्य जोडी कोणती? तर बघा, सार्वजनिक क्षेत्र म्हणजे राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक कोणाला म्हटले जाते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे की V.K.R.V. राव. हे याचं उत्तर आहे V.K.R.V. राव. त्यानंतर सहकार क्षेत्र नाबार्ड. आणि प्रश्न आहे की राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक कोणाला म्हटलेले आहे? तर ते V.K.R.V. राव यांना म्हटलेले आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 आहे की राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा जो पहिला प्रयत्न रिकामी जागा यांनी केला होता? तर दादाभाई नौरोजी यांनी केला होता. राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती कोणाच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेली आहे? तर बघा, प्रोफेसर P.C. महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे सचिवालय कोठे आहे? 22वा प्रश्न आणि त्याचं उत्तर आहे की नवी दिल्ली येथे राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे सचिवालय आहे. त्यानंतर भारतातील पहिली अधिकृत जनगणना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर बघा, 23चं येते आपलं आन्सर जे आहे ते पहिलं की 1872 रोजी भारतातील पहिली अधिकृत जनगणना करण्यात आली होती. पूर्णपणे भारतीयांच्या मालकीची असलेली पहिली बँक म्हणून पंजाब नॅशनल बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? हे कदाचित जोड्याजुडवामध्ये आपल्याला विचारू शकते. तर 1894 मध्ये याचं उत्तर आहे. तर बघा, पूर्णपणे भारतीय मालकीची जी पहिली बँक आहे ते 1894 मध्ये दिलेली आहे. 25 प्रश्न क्रमांक आहे 25 की खालील जनगणने विधाने जे आहे ते काळजीपूर्वक वाचा. आणि 2011च्या जनगणनेनुसार प्रश्न जे आहे ते नक्की येऊ शकते. तर बघा, भारतातील पहिली अधिकृत जनगणना ब्रिटिशांच्या काळात करण्यात आली नव्हती, तर हे चुकीचं आहे. आणि भारतातील पहिली अधिकृत जनगणना ही भारत स्वतंत्र झाल्यावर करण्यात आली होती, तर हेही चुकीचं आहे. 2011ची जनगणना भारतातील जनगणना ही 15वी जनगणना होती, तर हे बरोबर आहे. आणि स्वातंत्र्यानंतरची 2011ची जनगणना ही 7व्या क्रमांकाची होती, तर हेही बरोबर आहे. तर याचं उत्तर जे आहे ते फक्त क आणि ड हे बरोबर आहे. तर हा जो प्रश्न आहे तो आपला आहे 25वा. 26वा प्रश्न आपल्याकडे आहे की खालील विधाने तपासा आणि योग्य विधान कोणती ते सांगा. तर बघा, 1 एप्रिल 2011 ते 2000 ही 2011च्या जनगणनेची संदर्भ तारीख होती. आणि 2011च्या जनगणनेचे आयुक्त डॉक्टर D. चंद्रमौळी हे होते. एकूण 16 भाषांमध्ये 2011च्या जनगणनेसाठी महिन्याचे पथक तयार करण्यात आले होते. तर बघा, फक्त अ आणि क जे आहे त्याचं उत्तर बरोबर आहे. तर 2011च्या जनगणनेचे आयुक्त डॉक्टर D. चंद्रमौळी होते. हे जे विधान आहे हे चुकीचं आहे. त्यानंतर 27वा क्रमांक आपण पाहणार आहोत. 27वा प्रश्न, तर खालीलपैकी कोणत्या भारतातील सर्वात जास्त 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची घनता आढळल्याप्रमाणे म्हटल्याच्या नंतर उत्तर प्रदेश, केरळ, पश्चिम बंगाल आणि बिहार हे त्याचा क्रमांक आहे. घनता आढळणाऱ्या म्हटल्याच्या नंतर आहे. तर या 27वे जे उत्तर आहे ते आता ब हे उत्तर येते. त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 28 की सर्वाधिक शहरी लोकसंख्या असणारी पहिली 3 राज्य कोणती? तर बघा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू हे सर्वाधिक शहरी लोकसंख्या असलेली पहिली 3 राज्य आहे. 29वा प्रश्न आहे आपल्याकडे. सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा जो गट आहे तो ओळखायचा आहे.
तो ठाणे, पुणे, नाशिक आणि मुंबई उपनगर हे त्यांचा गट आहे. महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असणाऱ्या जिल्ह्याची चढत्या क्रमाने असणारी योग्य मांडणी कोणती? तर इथे जिल्ह्यांची चढत्या क्रमाने योग्य मांडणी कोणती असं विचारलेलं आहे. तर बघा, वाशिम, हिंगोली, गडचिरोली आणि सिंधुदुर्ग हे सर्वात कमी लोकसंख्या असणाऱ्या जिल्ह्यांची चढत्या क्रमाने असणारी योग्य मांडणी आहे. वाशिम, हिंगोली, गडचिरोली आणि सिंधुदुर्ग. प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत, एक्झाममध्ये विचारले जाऊ शकते. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची प्रतिव्यक्ती ही घनता किती होती? तर बघा, 365 ही होती. एक्झाममध्ये नक्की कन्फ्यूज होऊ शकते की 365 की 364. 365 हे आपलं उत्तर जे आहे ते बरोबर आहे. समजा आगामी काळात दशकात लोकसंख्येत घट झाल्यास काय होईल? तर बघा, याचं उत्तर आहे की दरडोई उत्पन्नात जे आहे ते वाढ होईल. प्रश्न क्रमांक 32 की दरडोई उत्पन्नात वाढ होईल. सन 2011च्या जनगणनेनुसार भारतातील अशिक्षितांचे जे प्रमाण आहे ते प्रमाण किती होते? तर त्यांचे जे प्रमाण आहे ते 26% हे होते. प्रश्न क्रमांक 34 आहे की 2011च्या जनगणनेची आकडेवारी वरून साक्षरतेच्या प्रमाणानुसार पुढील जिल्ह्यांचा उतरता क्रम लावा. म्हणजे साक्षरतानुसार जिल्ह्यांचा उतरता क्रम आपल्याला लावायचा आहे. प्रश्न क्रमांक आपला 34 चालू आहे. तर बघा, सगळ्यात पहिले येते मुंबई उपनगर म्हणजे क, त्याच्यानंतर नागपूर आणि त्याच्यानंतर मुंबई शहर आणि त्याच्यानंतर अकोला. तर 2011च्या जनगणनेनुसार आकडेवारी वरून साक्षरतेच्या प्रमाणानुसार जर जिल्ह्यांची उतरता क्रम लावायचा झाला तर तो अशा प्रकारचा क्रम येतो. प्रश्न क्रमांक आपला 35 पैकी सर्वात कमी साक्षरता असणारा जो जिल्हा आहे तो कोणता? तर सगळ्यात कमी साक्षरता हे कुठे आहे? तर नंदुरबारमध्ये आहे. त्यानंतर 37वा प्रश्न आहे की भारतातील बेकारी वाढवण्यामागची कारणे कोणती आहेत ती ओळखा. तर 37चं जे उत्तर आहे ते आहे की लोकसंख्येचा विस्फोट, त्यानंतर स्पर्धकांची मानसिकता आणि सरकारी नोकर भरतीतील भ्रष्टाचार हे सगळं बेकारी वाढण्याचं काय आहे? कारण आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 38वा प्रश्न की सन 2001 ते 2011च्या दरम्यान भारतातील लोकसंख्येचा वृद्धी दर हजारी म्हणजे खालीलपैकी किती होता? तर बघा, हा 17.64% होता. दर माहिती असणं प्रश्न आहे आपल्याकडे. खालीलपैकी बेकारीचे कोणते परिणाम समाजावर झालेले दिसते? तर याचं जे उत्तर आहे ते उत्तर आहे की कौटुंबिक कलह आणि गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ हे बेकारीचे जे परिणाम आहेत ते समाजावर झालेले आपल्याला दिसून येते. त्यानंतरचा प्रश्न आपण घेऊया की खालील माहिती काळजीपूर्वक तपासा. जसं बेरोजगारी, निरक्षरता, कुपोषण आणि लोकसंख्या वाढ. वरीलपैकी कोणती दरिद्रीची कारणे नाही? तर यापैकी कुठलंही दरिद्रीची कारण नाही असं म्हटलेलं आहे. तर यापैकी नाही. जसं बेरोजगारी, निरक्षरता, कुपोषण हे बेरोजगारीची म्हणजे दरिद्रीची जे कारणे विचारलेली आहे ते कारणे विचारलेली आहे. याचं जे उत्तर आहे ते आहे यापैकी नाही. 41वा आपण याचं उत्तर बघणार आहोत की 1991च्या आधीच्या काळापेक्षा आज पोलाद उत्पादन खूप वाढले आहे. याचं कारण आहे की ऊखाच्या धोरणामुळे. 42वा प्रश्न आपण पाहतो की दारिद्र्य दूर करण्यासाठी खालीलपैकी कोणते उपाय सुचवायचं? जे उत्तर आहे ते बघा, भरपूर परकीय कर्ज घ्याल तर हे चुकीचं आहे. शेजारील देशावर हल्ला करून तो भाग आपल्या म्हणजे देशात सामील करा तर हेही चुकीचं आहे. आणि खाजगीकरणाला पूर्णपणे परवानगी द्याल तर हेही चुकीचं आहे. तर उत्तर ड हे बरोबर आहे की प्रादेशिक असमतोल कमी करण्यासाठी प्रयत्न कराल. प्रश्न क्रमांक 43 आहे की नियोजन आयोगाच्या मते जर ग्रामीण भागातील व्यक्ती एवढे उष्मांक म्हणजे रिकामी जागा एवढे उष्मांक मिळवू शकत नसेल तर ती व्यक्ती काय आहे? दारिद्र्यात आहे असं म्हणतात. तर किती जे उष्मांक आहे ते आवश्यक आहे? तर बघा, 2400 हे उष्मांक आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक आपण 44 बघू आता. प्रश्न क्रमांक 44 आहे आपल्याकडे की भारतात महिला आणि बालविकास यासाठी एक स्वतंत्र विभाग स्थापन करणारे जे पहिले राज्य आहे ते कोणते? तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र हे त्याचं उत्तर आहे. केंद्र शासनाचा अर्थसंकल्प राष्ट्रपतींच्या वतीने लोकसभेत मांडण्याची जबाबदारी कोणाची असते? केंद्र शासनाचा जो अर्थसंकल्प आहे तो आहे वित्तीय मंत्री. 2017चा अर्थसंकल्प कोणत्या दिवशी मांडण्यात आलेला आहे?
तर त्यावेळेचा प्रश्न असेल हा कदाचित, ते आहे की 1 फेब्रुवारी. घटनेत बजेट म्हणजे रिकामी जागा होय. तर घटनेत जे बजेट दिलेलं आहे ते काय आहे तर बघा, म्हणजे वार्षिक वित्तीय आणि विवरण पत्रक हे होय. इथे खूप दिलेलं आहे की जसं धन विधेयक, यामध्ये कन्फ्यूज होऊ शकते, पण त्याचं जे उत्तर आहे ते आहे वार्षिक वित्तीय विवरण. त्यानंतर प्रश्न क्रमांक 48 आहे आणि प्रश्न क्रमांक 48 बघू की रेल्वे अर्थसंकल्प 2017 ते 18 पासून वेगळा मांडण्याची प्रथा बंद केली गेली आणि सर्वात प्रथम कोणत्या वर्षी हा अर्थसंकल्प वेगळा सादर करण्यात आला, तर याचं जे उत्तर आहे ते उत्तर आहे 1924 पासून. तर सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर बघा, 14व्या वित्त आयोगाचे जे सचिव आहे ते आहे सुमित बोस. प्रश्न क्रमांक 50 आहे की आर्थिक विकासासाठी वित्त पुरवठा आणि किंमत स्थैर्याचा प्रयत्न याविषयीचे जे धोरण म्हणजे त्याचं जे धोरण आहे ते आहे की मौद्रिक धोरण, हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक आपण 51 पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 51 आहे की वार्षिक वित्तीय विधेयक संसदेत मांडल्यापासून रिकामी जागा दिवसांच्या आत संसदेने संमत करून राष्ट्रपतीची संमती मिळवणे आवश्यक असते. तर याचं जे उत्तर आहे ते उत्तर आहे की 75 दिवसांच्या आत संसदेने संमती करून राष्ट्रपतीची संमती मिळवणे आवश्यक असते. तुटीच्या अर्थ भरण्यामुळे रिकामी जागा होते. तर तुटीच्या अर्थ भरण्यामुळे काय होऊ शकते तर बघा की बँकांची पतनिर्मिती कमी होऊ शकते. याचं उत्तर फक्त एकच आहे की बँकांची पतनिर्मिती कमी होऊ शकते. बाकी भाववाढ घडून येणे, त्यानंतर सक्तीची बचत घडून येणे आणि श्रेणीच्या वस्तू म्हणजे मागणी जी आहे ती वाढण्यात हे नाही होत, फक्त बँकेची पतनिर्मिती जी आहे ते कमी होते. शून्य आधारित अर्थसंकल्प सर्वात प्रथम कोणत्या राज्याने मांडला होता, तर याचं जे उत्तर आहे ते महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक आपल्याकडे 54 आहे की जेंडर बजेटविषयी विधाने लक्षात घ्या. तर याचं जे विधान आहे म्हणजे याच्याविषयी जे विधान सांगितले आहे तर याचं उत्तर आहे की एकही नाही म्हणून. त्यानंतर वस्तू आणि सेवा लागू करणारा जगातील पहिला देश कोणता, तर प्रश्न क्रमांक 55 आहे आणि प्रश्न क्रमांक 55 आहे की वस्तू आणि सेवा लागू करणारा म्हणजे कर लागू करणारा जगातील सगळ्यात पहिला देश कोणता, तर याचं जे उत्तर आहे ते मी स्किप करते. त्यानंतर भारतात केव्हा वस्तू आणि सेवा कर लागू करण्यात येणार आहे, तर 1 जुलै 2017 पासून लागू करण्यात येणार आहे. त्यानंतर आहे की खालील विधाने काळजीपूर्वक पडताळा. जसं की 57वा आपला प्रश्न आहे की राष्ट्रीय विकास परिषदेचे सर्व सदस्य हे केंद्रीय नियोजन मंडळाचे सदस्य असतात. तर वरीलपैकी आपल्याला असत्य विचारलेलं आहे म्हणजे चुकीचं. तर राष्ट्रीय विकास परिषद ही आर्थिक नियोजनाच्या बाबतीत धोरण ठरवणारी सर्वोच्च संस्था आहे. राष्ट्रीय विकास परिषद तर हे योग्य आहे, पण अ जे आहे ते चुकीचं आहे. आपल्याला असत्य विचारलं आहे, त्याचं उत्तर जे आहे ते अ येते. 14व्या वित्त आयोगाचा कार्यकाळ कधी संपणार आहे, तर बघा 2020ला हे 14व्या वित्त आयोगाचे जे कार्यकाळ आहे ते संपन. 59वा प्रश्न आहे आपल्याकडे की वस्तू सेवा करासंबंधी रिकामी जागा ही घटना दुरुस्ती सर्वप्रथम राज्यसभेने 3 सप्टेंबर 2016 रोजी मंजूर केली होती. तर कोणती घटना दुरुस्ती होती, ते 122वी घटना दुरुस्ती ही सर्वप्रथम राज्यसभेने 3 सप्टेंबर 2016 रोजी मंजूर केली होती. 60वा प्रश्न पाहणार आहोत आपण की नियोजन आयोग बद्दल काय योग्य म्हणता येईल, तर इथे काही विधाने दिलेले आहेत. तर बघा, असंवैधानिक संस्था आहे तर हे चुकीचं आहे. अवैधानिक संस्था आहे तर हे बरोबर आहे. सल्लागारी मंडळ आहे तर हेही बरोबर आहे. आर्थिक नियोजनाच्या बाबतीत धोरण ठरवणारी संस्था आहे तर हे चुकीचं आहे. तर नियोजन आयोगाबद्दल जे योग्य म्हणता येईल तर ते काय आहे, फक्त ब आणि क. नीती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे, तर 2015ला नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. नीती आयोग हे काय आहे, तर बघा नीती आयोग हे सल्लागारी आयोग आहे. नीती आयोगाचे जे पदसिद्ध अध्यक्ष आहे ते आहे पंतप्रधान. खालीलपैकी कोण नीती आयोगाचे पदसिद्ध सदस्य हे नाही, तर बघा
त्यावेळेसचे जे पदसिद्ध अध्यक्ष होते किंवा सदस्य नाही, तर नितीन गडकरी हे पदसिद्ध म्हणजे सदस्य नव्हते. बाकी राजनाथ सिंग, सुरेश प्रभू आणि राधा मोहन सिंग हे सदस्य होते. खालीलपैकी कोण नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य नाही? तर याचं जे उत्तर आहे ते उत्तर आहे की अमिताभ कांत हे पूर्णवेळ सदस्य नाही. बाकी विवेक देबरॉय, व्ही सारस्वत आणि रमेश चंद हे नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य आहे. नियोजन आयोगाची जी खालीलपैकी कोणती कामे नाहीत असं विचारलेलं आहे. तर बघा, नैसर्गिक साधनांचा शोध घेणे हे काम आहे. योजनेच्या उद्दिष्टांचा अग्रक्रम ठरवणे हेही योग्य आहे. राज्य सरकारांना आर्थिक सल्ला देणे तर हेही योग्य आहे. पण योजनेला अंतिम मंजुरी देणे हे नाही. आरबीआयने कोणकोणत्या देशासाठी स्थापना झाल्यापासून मध्यवर्ती बँक म्हणून कार्य केले? तर याचं जे उत्तर आहे ते आहे की म्यानमार, पाकिस्तान आणि भारतासाठी. आरबीआयचे मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथे आहे, तर स्थानिक कार्यालय खालीलपैकी कोठे नाही? तर नागपूर येथे नाही. बाकी दिल्ली, मुंबई आणि कलकत्ता येथे आहे. खालीलपैकी सत्य विधाने कोणते नाही म्हणजे चुकीचे विचारलेले आहे ते आपण बघू. आरबीआयचे सध्या 28 विभागीय कार्यालय आहेत, हे बरोबर आहे. महाराष्ट्रात सध्या 3 विभागीय कार्यालय आहेत, हेही बरोबर आहे. आरबीआयचे कार्यालय जेथे नाही तिथे एसबीआय प्रतिनिधी म्हणून कार्य करतात, हेही बरोबर आहे. पण जेथे आरबीआय आणि एसबीआय नसते तिथे नाबार्डचे प्रतिनिधी म्हणून कार्य करतात, हे जे वाक्य आहे ते वाक्य चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 70 आहे की खालीलपैकी कोणाचे 1 जुलै ते 30 जून हे जमा खर्चाचे वर्ष आहे? तर प्रश्न क्रमांक 70चं उत्तर आहे आपल्याकडे आरबीआयचं 1 जुलै ते 30 जून हे जमा खर्चाचे वर्ष आहे. की भूविकास बँकाबद्दल अयोग्य माहिती कोणती म्हणजे चुकीची माहिती इथं विचारलेली आहे. तर बघा, सुरुवातीला यांना भूवितरण बँक म्हटले जाई, नंतर भूविकास बँक आणि आता राज्य सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक असे नामकरण आले आहे. हे अगदी बरोबर आहे. आणि भारतातील पहिली भूतारण बँक 1920 साली पंजाबमध्ये झांब येथे सुरू झाली, तर हेही बरोबर आहे. त्यापैकी कोणते अयोग्य? तर एकही अयोग्य नाही, म्हणजे यापैकी नाही उत्तर येते आणि दोन्ही आपलं काय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 74 आहे की अग्रणी बँक योजनेच्या अभ्यासासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली? तर याचं जे उत्तर आहे ते आहे के.सी. चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली अग्रणी बँक म्हणजे योजनेच्या अभ्यासासाठी समिती स्थापन करण्यात आलेली आहे. आता हे जे बेसल कशाशी निगडित आहे? प्रश्न क्रमांक 75. तर हे बँकांच्या भांडवल आणि पर्याप्ततेबद्दलसाठी बेसल निगडित आहे. प्रश्न क्रमांक आहे आपल्याकडे 76. तर बघा, एसबीआयच्या 5 सहयोगी बँकांचे विलिनीकरण केव्हापासून लागू झाले? तर 1 एप्रिल 2017 पासून लागू झालेले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे की आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? तर भारतीय जे गव्हर्नर आहे ते आहे सी.डी. देशमुख. प्रश्न क्रमांक 78 आहे की अयोग्य विधान. तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या परदेशात सर्वाधिक शाखा आहे, तर हे अयोग्य आहे का? नाही, हे बरोबर आहे. त्यानंतर भारतीय बँकेच्या सर्वाधिक शाखा युनायटेड किंगडममध्ये आहे, ते हेही बरोबर आहे. स्टँडर्ड चार्टर्ड बँक या परकीय बँकेच्या भारतात सर्वाधिक शाखा आहेत, हेही बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला अयोग्य विचारलं तर अयोग्य वरीलपैकी एकही नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF कोणत्या प्रकारचे कर्ज देते? प्रश्न क्रमांक आहे आपल्याकडे 79. त्याचं जे उत्तर आहे ते आहे की अल्प मुदतीचे आणि वित्तीय तूट भरून काढण्यासाठी कर्ज देते. प्रश्न क्रमांक 80 आहे, प्रत्येक व्यापारी बँकेला स्वतःजवळील जमा झालेल्या एकूण मागणी आणि मुदत ठेवीपैकी काही प्रमाणात ठेवी आरबीआयकडे रोख पैशाच्या प्रमाणात ठेवाव्या लागतात आणि त्या प्रमाणाला आपण काय म्हणतो? तर प्रश्न क्रमांक 80 आहे की त्याला वैधानिक रोखता प्रमाण असे म्हणतात. त्यानंतर 81 आपला प्रश्न आहे की एप्रिल 2017 म्हणजे आरबीआयने किती बँक दर निश्चित केला होता? तर 6.75 हा निश्चित केलेला आहे. प्रश्न क्रमांक 82 आहे की सार्वजनिक क्षेत्रासंबंधी कोणते विधान बरोबर आहे?
कोणते विधान बरोबर आहे? तर हे सरकारी मालकीचे असतात तर हे बरोबर आहे. यावर खाजगी क्षेत्राचे नियंत्रण नसते तर हेही बरोबर आहे. सरकार आणि खाजगी व्यक्ती गुंतवणूक करू शकतात तर हेही हेही वाक्य जे आहे ते बरोबर आहे. या उद्योगातील 51% पेक्षा अधिक भागभांडवल सरकारी मालमत्तेचे असावे ते हेही वाक्य काय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक आपण 83 वा बघू की खाली दिलेल्या कंपन्यांपैकी सध्याच्या महारत्न कंपन्या किती आहे? तर बघा, कोल इंडिया लिमिटेड, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन. तर हे सगळ्या चारीचे चारी काय आहे? महारत्न कंपन्या आहे. प्रश्न क्रमांक 84 वा बघू की सध्या महारत्न दर्जाप्राप्त कंपन्या किती आहेत? तर बघा, सध्या महाराष्ट्र म्हणजे महारत्न जे दर्जाप्राप्त आहे ते एकूण 8 कंपन्या आहेत. नवरत्न दर्जाची सुरुवात कोणत्या वर्षापासून करण्यात आली? तर ते 2010 पासून करण्यात आले. प्रश्न क्रमांक 86 आहे की भारतात खालीलपैकी कोणत्या वर्षी आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात जास्त परकीय चलन होते? तर ते आहे 2007 ते 2008 मध्ये. प्रश्न क्रमांक 87 आहे की प्रश्न क्रमांक 87 आहे की देशाच्या परकीय चलन साठ्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होतो? तर याचं जे उत्तर आहे ते आहे की दुसरं म्हणजे अ आणि ब की RBI कडील परकीय चलन मालमत्ता आणि RBI कडील सोन्याचा साठा हे देशाच्या परकीय चलन साठ्यामध्ये पुढीलपैकी बाबीचा समावेश होतो, ते यांचा समावेश होतो. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 88 वा बाबत खालील विधानांचा विचार करा. तर अवमूल्यन बघा की यात रुपया स्वस्त केला असतो तर हे बरोबर आहे. यामध्ये सरकारने धोरणात्मक निर्णय म्हणून रुपया मोठ्या फरकाने स्वस्त केलेला असतो तर हे दोन्ही काय वाक्य बरोबर आहे. खालीलपैकी FDIचे कोणते फायदे आहेत? तर FDIचे जसं त्यामध्ये देशातील संसाधनामधील निर्माण झालेली तफावत भरून निघते तर बरोबर आहे. रोजगार निर्मिती होते हेही बरोबर आहे. व्यापार तूट भरण्यास मदत होते हेही बरोबर आहे. तर वरील सर्व जे पर्याय आहेत ते बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 90 वा बघू की 2014च्या सुधारित आकड्यानुसार भारतात FDIचा हिस्सा असणाऱ्या देशांचा चढता क्रमानुसार गट ओळखा. तर 90वा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे आपल्याकडे अ, ब आणि ड, क. म्हणजेच बघा, नेदरलँड, त्यानंतर जपान, मॉरिशस आणि त्यानंतर सिंगापूर. तर 2014च्या सुधारित आकड्यानुसार भारतात FDIचा जो हिस्सा आहे तो असणाऱ्या देशांचा चढता क्रम यानुसार आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपण बघू 91वा की भारतात खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात परकीय गुंतवणुकीस प्रतिबंध आहे? तर बघा, अणुऊर्जा, लॉटरी, जुगार आणि सट्टेबाजी परकीय गुंतवणुकीस काय आहे? प्रतिबंध आहे. 92वा प्रश्न आहे की 1997 तसेच 2006 मध्ये SS तारापूर समितीने कोणती शिफारस केली होती? तर 92चं येते पहिलं की रुपया भांडवली खात्यावर पूर्ण परिवर्तनीय करण्याची शिफारस केली होती. 93वा प्रश्न आहे की रुपयाच्या अवमूल्यनामुळे निश्चितपणे कोणता परिणाम घडून येईल हे सांगता येणार नाही. तर बघा, निर्यातीचे आकारमान वाढेल तर हे सांगता येत नाही. त्यानंतर आयात वस्तूंची किंमत वाढेल तर हेही सांगता येत नाही. ठीक आहे. खालीलपैकी कशाची निर्यात जास्त होते? तर 94चं जे उत्तर आहे ते येते सॉफ्टवेअरची निर्यात जास्त होते. 95वा प्रश्न आहे की भारतातून निर्यातीचे वेग अलीकडच्या काळात कोणत्या वस्तूमध्ये खूप वाढलेला आहे? तर पेट्रोलियम पदार्थ वाढलेले आहे. 96वा प्रश्न आहे बघा, 96वा प्रश्न आहे की उखाजा धोरण स्वीकारल्यापासून भारतातील कोणत्या वस्तूंची निर्यात कमी झालेली आहे? तर त्याचं उत्तर आहे आपल्याकडे चामडे आणि चामडे वस्तू. सेज कायदा 2005 नुसार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासाठी किमान क्षेत्रफळ मर्यादा 10 हेक्टर ठेवण्यात आली नाही? त्याचं जे उत्तर आहे ते आहे बहुसेवा, म्हणजे पहिलं उत्तर. 98 प्रश्न आहे की देशातील पहिला निर्यात वृद्धी औद्योगिक पार्क EPIP कुठे स्थापन करण्यात आलेला आहे? तर बघा, सीतापूर, जयपूर येथे स्थापन करण्यात आलेला आहे. उखाजा धोरण स्वीकारल्यानंतर भारतातून आयात निर्यात दोन्ही कोणत्या गटातील राष्ट्रांना सर्वात जास्त केली जाते?
तर याचं जे आपला अगदी 100वा प्रश्न येते की भारत सर्वात जास्त आयात कशाची करत असतो, तर ते इंधनची करत असतो. तर अशा प्रकारे आपले अर्थशास्त्राचे जवळपास 100 प्रश्न जे आहेत ते पूर्ण कंप्लीट झालेले आहे. आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटणार आहोत, ज्यामध्ये विज्ञान आणि अर्थशास्त्राचे जे डेली आपण प्रश्न जवळपास 20 ते 25 घेऊन येतो त्या व्हिडिओमध्ये. तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझे व्हिडिओ जे आहे त्याविषयी काही कमेंट्स द्यायच्या असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की मला विचारू शकता. तुमच्या MPSC आणि MPSC कंबाईन एक्झामसाठी तुम्हाला अनेक शुभेच्छा. आणखी काही महत्त्वाच्या विषयावर तुम्हाला काही प्रश्न पाहिजे असतील किंवा काही डाटा पाहिजे असेल तुम्ही मला मागा, मी तुम्हाला निश्चितच देईन. थँक्यू.